रोशनखेडा येथील धान्याच्या गोडाऊनमध्ये आढळला 6 फूट लांबीचा नाग। सर्पमित्र दीपक खंडेलवाल यांनी सापाला पकडून दिले जीवनदान। या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहेत अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक शाखा वरुड। आता अभिनंदन अर्बन बँकची सेवा वरुड शहरात सुरू झाली असून ग्राहकांसाठी एक विशेष भेट म्हणून 425 दिवसांची अभिनंदन मुदत ठेव योजना सुरू आहे, ज्यात ग्राहकांना 8.50% व्याजदर मिळणार आहे। तर सोने तारण कर्ज, गृह कर्ज, MSME, टर्म लोन व CC अशा विविध कर्ज योजना अल्प व्याजदरात उपलब्ध असून ठेवीवर आकर्षक व्याज मिळणार आहे। तर लॉकर सुविधा देखील उपलब्ध आहे। आमचा पत्ता पोलीस स्टेशन समोर अप्रोच रोड, अभिनंदन अर्बन बँक वरुड। प्राप्त माहितीनुसार शहरासह तालुक्यात 2 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे जमिनीतील सर्व छिद्रे बुजून गेल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांसह विषारी व बिनविषारी साप सुद्धा शहरासह शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत। अशातच रोशनखेडा येथील नरेंद्र खंडेलवाल यांच्या धान्याच्या गोडाऊनमध्ये 6 फूट लांब ब्राऊन कोब्रा प्रजातीचा अतिविषारी साप धान्य गोडाऊनमध्ये काम करीत असलेल्या मजुरांना आढळून आला। यामुळे मजुरांनी काम बंद करून वन विभागाचे वनरक्षक मंगेश जंगले यांच्याशी संपर्क साधला असता मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। नंतर त्यांनी ज्येष्ठ पत्रकार तथा सर्पमित्र दीपक खंडेलवाल यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी वन विभागाशी संपर्क करा असे सांगितले। मात्र सायंकाळ होत असल्याने अंधार पडेल आणि तो ब्राऊन कोब्रा प्रजातीचा अतिविषारी भला मोठा 6 फूट लांबीचा नाग हजारो धान्यांच्या पोत्याखाली निघून गेला तर मजूर तेथे कामच करणार नाही। ही बाब लक्षात घेता सर्पमित्र दीपक खंडेलवाल तेथे पोहोचले आणि त्या नागराजाला गोडाऊन मधून पकडून मैदानात आणून भरणीत कैद केले आणि नंतर वन विभागाचे वनरक्षक मंगेश जंगले यांना संपर्क करून त्या सापाला जीवनदान देत त्यांच्या स्वाधीन केले व त्यांनी त्या नागाला जंगलात सोडले। तेव्हा गोडाऊन मध्ये काम करीत असलेल्या मजुरांनी सुटकेचा निश्वास सोडत सर्पमित्र दीपक खंडेलवाल यांचे आभार मानले। वन विभागाशी वेळेवर संपर्क न झाल्याने परिस्थितीत विनंतीला मान देत दीपक खंडेलवाल यांनी तातडीने सेवा दिल्याने अनर्थ टळल्या। त्यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे। तर गेल्या 2 वर्षापासून शहरातील सर्पमित्रांना साप पकडण्यास मनाई करत वन विभागच सेवा देणार म्हणून सांगितले गेले होते। मात्र नागरिकांना वेळेवर सेवाच मिळत नसल्याने अनेक सापांना नागरिक यमसदनी पाठवून मोकळे होत असल्याचे चित्र दिवसाआड शहरात पाहावयास मिळते आहे। मात्र या सापांना मारू नका सांगणारे वन विभागच दखल घेत नाही। याबाबत वन विभागाने त्यांच्याच विभागामार्फत सर्पमित्र तयार करून शहरासह तालुक्यात सेवा देणे आज काळाची गरज असल्याचं द पॉवर ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार तसेच सर्पमित्र दीपक खंडेलवाल यांनी सांगितले। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या Instagram पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।